त्यांचे वडील असल्यापासून त्या बघत होत्या. त्यांना समजत नव्हतं हे काय चाललंय. आमचीच लोक ह्या लोकांकडेच का चाकरी करतायत. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावरती केलेला एक संस्कार आहे. तो एक चमत्कार आहे. ती एक विलक्षण घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे. तो विचार जन्माला यायच्या अगोदर या देशाची, या देश कुठचा होता, देश नव्हताच तो, या हिंद प्रांताची काय अवस्था होती, काय परिस्थिती होती. सर्व जातीचे लोक कोणाला कोणाच्याकडे होतेच ना कामाला. दूर कशाला जा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशाहीतच होते ना. त्याच्यानंतर ते निजामशाहीत गेले ना. तो काळ वेगळा होता, ती वेळची परिस्थिती वेगळी होती. त्यांनी काय तसे निर्णय घेतले. जे कोणी महाराष्ट्रामधले सरंजामदार होते त्यांच्या विरोधाचाच लढा होता ना शिवाजी महाराजांचा. हे सरंजामदार कोण होते. त्याला जातीत का पाहताय तुम्ही. अफजल खानाचा वकील हा कोणी कुलकर्णी नावाचा होता, ब्राह्मण होता. अफजल खानाची बोलणी करायला गेलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील देखील ब्राह्मणच होता. त्यावेळेला सगळीच माणसं वेगवेगळ्या लोकांकडे कामालाच होती. इतिहासातली प्रत्येक गोष्ट काही कागदावरती लिहिलेली नाहीये. त्यावेळेला त्या परिस्थितीत काय निर्णय घेतले असतील आपल्याला काय माहिती. 300-400 वर्षापूर्वीचा इतिहास, त्याच्यावरती आम्ही आज भांडतोय जातीत. आग्र्याच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर संभाजी महाराज असताना संभाजी महाराजांनी औरंगजेबाची 5000 मनसबदारी स्वीकारलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर महाराजांची होकार असल्याशिवाय होईल. पण आता दरबारात अडकलोय, स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. आता स्वीकारू, नंतरचं नंतर बघू. राजकारण असतं ते. परिस्थिती काय, त्या परिस्थितीमध्ये कोणते निर्णय घ्यावे लागतात, काय परिस्थिती असते आपण पाहणार आहोत का नाही. कशा अंगाने इतिहास पाहायचा असतो हे आपण कधी बघणार आहोत की नाही. काही कशाचा कशाला माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी औरंगजेबाचा जो माणूस आला होता, मिर्झा राजे जयसिंग राजपूत हिंदू होता ना. ज्या सिंहगडावरती आमच्या तानाजी मालुसरेंचा आज तिथे मृत्यू झाला, ते कोणाबरोबर लढाई झाला. उदयबान राठोड बरोबर ना. राजपूत होता ना, हिंदू होता ना. काय घेऊन बसलोय आपण. कोणत्या काळात जगतो आहोत आपण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरचा काळ वेगळा होता, नंतरचा काळ वेगळा आहे.